महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। सातपूर प्रभाग सभापतीपदी समाधान देवरे यांची निवड, विविध ठिकाणी त्यांचे स्वागत। सातपूर प्रभाग समितीच्या सभापतीपदी भाजपचे समाधान देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। समाधान देवरे हे पहिल्यांदाच नगरसेवक झाले असून पक्षाने त्यांना सभापतीपद देऊन त्यांच्या समाजकार्याचा गौरव केला आहे। सातपूरला एकूण 20 नगरसेवक असून त्यापैकी 14 नगरसेवक भाजपचे तर 6 नगरसेवक शिवसेनेचे आहेत। राज्यातील महायुतीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यात आला होता, त्यामुळे सभापतीपदासाठी भाजपकडून समाधान देवरे यांचाच एकमेव अर्ज दाखल करण्यात आला। अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान इतर कोणताही उमेदवार पुढे येऊन न आल्याने समाधान देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यंदा भाजपकडून पहिल्यांदाच नवख्या नगरसेवकांना संधी देण्यात आल्याचं दिसून आलं। 4 वर्षांपासून प्रशासकीय राजवट असल्याने अनेक विकासकामे रखडली होती। आता नव्या सभापतींच्या निवडीमुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे। नागरिकांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे। दरम्यान निवडीनंतर जमलेल्या कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात सातपूर गावात जल्लोष साजरा करत नव्या सभापतींचे स्वागत केले। यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। सातपूर प्रभाग सभापतीपदी सातपूर विभागाच्या सभापतीपदी माननीय समाधान देवरे यांची भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांच्या सहकारी नगरसेवकांच्या माध्यमातून निवड झालेली आहे। तरी भारतीय जनता पार्टी सातपूर मंडल व भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो। त्यांच्या हातून या सातपूर नगरीची सेवा हो, तसंच या सातपूर नगरीची ओळख असलेली ॲज अ सातपूरकर म्हणून माझी जी अपेक्षा आहे किंवा पक्षाची अपेक्षा आहे, त्यांच्याकडनं नंदिनी नदीचं पुनर्वसन हो या श्रीमस्त कुंभमेळ्यात, ही अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि त्यासाठी सर्वांनी प्रभाग क्रमांक 10च्या नगरसेवकांनी त्यांना या गोष्टी करता वेळ द्यावा। त्यांनी 10चा कार्यक्रम वेगळा काम बोल करता ही नागरिकांनी सांभाळावं। त्यांना प्रभाग क्रमांक 10च्या व्यतिरिक्त सातपूर भागाची जबाबदारी देण्यात आलेली आहे, तर त्यांना पूर्ण सातपूर भागाची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे। आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुम्हाला ही संधी मिळाली। तुमच्या हातून ही जनसेवा, राष्ट्रसेवा ही कायम घडो। जसं तुम्ही मागच्या वेळेस काम केलं तसंच या भागात काम हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी घरोघर पोहोचो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। तर मी माझ्या जे काही सहकारी, माझ्या बहिणी, बंधू, सर्वच आमच्या भारतीय जनता पार्टीचे सातपूर विभागातील सर्वच माझे नगरसेविका व नगरसेवकांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो की त्यांनी जेव्हाही माझं नाव पक्षाच्या वरिष्ठांकडून डिक्लेअर केलं सगळ्यांनी मला एकमताने माझ्या नावाला शिक्कामोर्तब केलं, म्हणून माझी आज या ठिकाणी बिनविरोध निवड झाली। गेल्या 4 वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्यामुळं थोड्याशा कामांना नागरिकांची दिरंगाई झालेली आहे, परंतु मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या साक्षीने, सर्व अधिकाऱ्यांच्या साक्षीने मी एवढंच सांगतो की या सातपूरचा विकास आणि सर्व नगरसेविका व नगरसेवक घेऊन आणि आताच नवीन जो काही निधी उपलब्ध झालेला आहे हा सगळ्यांचा निधी वापरून या सातपूरचा विकास केल्याशिवाय राहणार नाही। सातपूरमध्ये ज्या वेळेस आपले पालकमंत्री आणि कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी की कोणाचा प्रभाग सुंदर दिसत असं जे काही त्यांनी आपल्यामध्ये आपण म्हणतो की ज्यांनी स्पर्धा लावलेली आहे, मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की माझ्या सर्व सातपूर विभागातील सर्वच प्रभागाचा नंबर येईल आणि म्हणूनच आम्ही स्वच्छता अभियान सुरू करणार आहोत एवढं सांगतो। पुनश्च मी सर्व पदाधिकाऱ्यांचे, माझ्या सहकाऱ्यांचे सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। आमचे शहराध्यक्ष सुनीलजी केदार साहेब, आमचे गटनेते शांबरोजे साहेब, तसेच आमच्या पश्चिमच्या आमदार मान्य सीमाताई हिरे, तसेच आपले महाजन मंत्री महोदय व भारतीय जनता पार्टीचे सर्वच मोठ्या नेत्यांचं मी खूप अभिनंदन करतो। त्यांचा कायमस्वरूपी ऋणी राहील व चांगलं काम भाजपच्या माध्यमातून या सातपूरमध्ये ते काम करतो। भारतीय जनता पार्टीचे सर्व त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू आणि सातपूरचा विकास केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आम्ही तर सांगतो। आज समाधान भाऊ देवरे यांची प्रभाग क्रमांक 10 मधून आणि आपलं सातपूर प्रभाग याच्यातून सभापतीपदी निवड झाली त्यांना आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतोय आणि त्यांना
वाटली की जसं नगरसेवकांना सभापतीची गरज असते किंवा आम्हाला सभापतीची गरज असते, तसं आम्ही त्यांना सपोर्ट करू, तसं ते पण आम्हाला सपोर्ट करतील आणि त्यांना परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज समाधान भाऊ देवरे यांची सातपूर सभापती म्हणून निवड झाली, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देते आणि सातपूर प्रभागाचा आणि सगळे चारही प्रभागाचा त्यांनी विकास करावा, विकास कामे करावी हेच त्यांना सांगते. धन्यवाद. त्यासाठी आमच्या प्रभाग क्रमांक 11च्या चारही नगरसेवकांच्या वतीने आणि संपूर्ण सातपूरकरांच्या वतीने मी त्यांना खूप शुभेच्छा देते. भाऊंच्या सोबतीने आम्ही सर्व सातपूरचे नगरसेवक म्हणून पूर्ण सातपूरचा कायापालट करण्याचा नक्की प्रयत्न करू. जय श्री. आज आपल्या नाशिक महानगरपालिकेचे आमच्या सर्वांचे लाडके नगरसेवक समाधान भाऊ देवरे यांचे सातपूर प्रभाग सभापती म्हणून निवड झाली. त्याबद्दल मी सातपूर ग्रामस्थांच्या वतीने प्रभाग क्रमांक 11च्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अतिशय जिद्दीने तळमळीने व प्रामाणिक काम करून समाधान भाऊ नगरसेवक झाले. त्यानंतर त्यांना सभापती होण्याचा मान देखील मिळाला. नक्कीच ते सर्वांना सोबत घेऊन या सातपूरचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहतील आणि त्यांच्या या सभापतीच्या कार्यकाळात सातपूरमधील गेल्या अनेक वर्षापासून प्रशासकीय काळात नागरिकांच्या ज्या समस्या होत्या, नागरी समस्या, ते सोडवण्यासाठी ते सर्व प्रभागात, सर्व भागात वेळ काढून लक्ष देतील आणि सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील. मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज सातपूर प्रभाग सभापती म्हणून समाधान भाऊ देवरे यांची बिनविरोध निवड झाली. आपल्या साई प्रभागामध्ये आपल्या पक्षांचे बिनविरोध सभापती बसले, पण आपले सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ता असताना समाधान भाऊंनी चांगला कामाचा ठसा उमटवलेला होता आणि त्याच्यावर आम्ही सगळं पॅनल पण निवडून आलं. त्याच्यानंतर आपल्या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक पण BJP पक्षाचे आलेले आहे. आता समाधान भाऊंनी सर्वांना बरोबर घेऊन चांगलं सातपूरचं जे 4 वर्ष आपल्याकडं, सातपूरच नाही आपल्या पूर्ण प्रभागाचे 4 वर्ष जे प्रशासकीय काळात कामं झाली नाही, ते त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ते सर्व कामांना चांगलं हे देऊन आणि चांगल्या प्रकारे ते कामं मार्गी लावून आणि आपल्या सातपूर विभागाला चांगला न्याय द्यावा आणि आमच्या सगळ्या प्रभाग क्रमांक 10 किंवा सातपूर प्रभाग समितीतर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो.